हॅलो स्टुडंट्स, कल्पना एज्युकेशनल क्लासेसमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेचा 4th स्टँडर्डचं धडा क्रमांक 7 पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे ध्वनिदर्शक शब्द। ध्वनी म्हणजे काय? आवाज, साऊंड। दर्शक म्हणजे दाखवणारा आणि शब्द म्हणजे वर्ड्स, हे तुम्हाला माहीतच आहे। तर आता काय दिले बरं बघा। काही प्राण्यांचे, पक्ष्यांचे, कीटकांचे व वस्तूंचे आवाज हे विशिष्ट नावाने ओळखले जातात, त्यांना ध्वनिदर्शक शब्द म्हटलं जातं। तर बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल, प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या, कीटकांच्या किंवा वस्तूंचे जे काही आवाज येतात त्यांना आपण एखादं मराठीमध्ये पर्टिक्युलर आपण एखादा शब्द वापरतो। तर ते शब्द काय आहेत त्यांची माहिती आज आपण करून घ्यायची। त्यातले काही शब्द तुमच्या माहितीचे असतील तर काही माहितीचे नाही आहे। तर बघा तुम्हाला कोणते माहितीचे वाटत आहेत ते, आणि मला माहितीचे नसतील तर कमेंट करून सांगा की आज आम्ही एवढे नवे शब्द शिकलो म्हणून। ठीक आहे, तर चला पाहूया। कावळ्याची कावकाव, आपण म्हणतो की नाही काय कावळे कावकाव करत आहेत, तसंच कबुतराचे घुमणे, मोराचा केकारव, मधमाशांचा गुंजारव, गाढवाचे ओरडणे, हत्तीचे चित्कारणे, कोल्ह्याची कोल्हेकुई, चिमणीची चिवचिव, घुबडाचा घुतकार, सुतार पक्षाचा टणत्कार, कुत्र्याचे भुंकणे, रेड्याचे रेकणे, सापाचा फुत्कार, सिंहाची गर्जना, कोंबड्याचे आरवणे, पक्ष्यांची किलबिल, भुंग्याचा गुंजारव, गाईचे हंबरणे, बैलाचे डुरकणे, माकडाचा बुबुकार, वाघाची डरकाळी, कोकिळेचे कुहू कुहू, हंसाचा कलरव, डासांची भुणभुण, म्हशीचे रेकणे, घोड्याचे खिंकाळणे, बेडकाचे डरावणे, उंदीरची चिंची। आता मुलांनो, हे शब्द जे आहेत हे तुम्हाला तसेच्या तसे लक्षात ठेवायचे आहेत। ह्यात वेगळं असं शिकवण्यासारखं काही नाही, ही फक्त तुमची माहिती आहे की ह्या वस्तूंच्या आवाजांना काय म्हटलं जातं। आता तुम्हाला पुढचे शब्द सांगणार आहेत, ते म्हणजे वस्तूंचे ध्वनिदर्शक शब्द। आता वस्तूंच्या काही आवाजांना काय आपण म्हणतो ते आहे घंटेचा घणघणाट, पाण्याचा खळखळाट, जात्याची घरघर, पंखांची फडफड, बूट असतात ना त्यांचा काय येतो आवाज खाडखाड, टाळ्यांचा कसा आवाज असतो कडकडाट, बैलगाडीचा खडखडाट, चाकांची खडखड, घड्याळाची टिकटिक, आगगाडीची झुकझुक, बांगड्यांचा किणकिणाट, विजांचा कडकडाट, पानांची सळसळ, तलवारींचा खणखणाट, पावसाचा आवाज कसा येतो धोधो, नाण्यांचा छणछणाट, ढगांचा गडगडाट, विमानांची घरघर, पैंजणांची छुमछुम, बंदुकीचा ठोठो। तर हे झाले आपले सगळे ध्वनिदर्शक शब्द। हे जास्तीत जास्त हे शब्द असे वापरले जातात। तर हे शब्द तुम्ही वाचा, 1 वेळा 2 वेळा 4 वेळा, हे तुमच्या बरोबर लक्षात राहणार आणि ह्याचा उपयोग तुम्हाला पुढच्या ठिकाणी, पुढच्या आयुष्यात किंवा परीक्षांमध्ये नक्कीच होणार। आणि तुम्ही हे सगळं वाचत राहा। त्याचबरोबर माझ्या चॅनेलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा, कारण जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत आणि तुमचं हे वाचायचं, शिकायचं राहून जाईल। त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही माझ्या चॅनेलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा। थँक्यू सो मच।